श्रीराम, आज कार्तिक शुद्ध पंचमी, याला पांडव पंचमी असं म्हणतात. गुजरातमध्ये याला लाभ पंचमी असं म्हणतात. आपल्याकडे पांडव पंचमी असं म्हणतात. उत्तर प्रदेशामध्ये लक्ष्मीकांत पंचमी असं म्हणतात. आजचा दिवस हा कार्तिक मासातला परमदिवस आहे. जसं आपली वर्ष प्रतिपदा म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदा असते, त्याचप्रमाणे आजचा हा परमपावन दिवस आहे. आणि या परमपावन दिवसामध्ये आपल्या या परिसरामध्ये आपल्याला भगवान शंकराच्या कृपेनं आज शंकराचं जे महत्त्व आहे किंवा जे रहस्य आहे, आजपर्यंत आपण जे ऐकत आलो आहोत भगवान शंकराबद्दलची महती, त्या महतीची पुनरावृत्ती करायची. प्रत्येक मनुष्य काही वेगळं सांगतो असं नाही, पण वारंवार श्रवण केल्यानं माणसाच्या बुद्धीमध्ये दृढता येते, माणसाच्या बुद्धीमध्ये सत्यता येते, माणसाच्या बुद्धीमध्ये सरलता येते, माणसाच्या बुद्धीमध्ये सभ्यता येते. एवढ्या गोष्टी माणसामध्ये आल्या म्हणजे मनुष्य हा मनुष्य धर्मानं वागलं असं सिद्ध होतं. पुष्कळ लोक पुराणं ऐकतात, पुराणं वाचतात, पण मनुष्य धर्म हा पाळत नाही. मानव धर्मामध्ये सत्यता, सरलता, सभ्यता या तीन गोष्टी माणसाच्या अंगी आल्या पाहिजे. सभ्यता पाहिजे, सत्यता पाहिजे आणि सरळ. जर समाजामध्ये अशा प्रकारे समाज वागला तर सामाजिक दुःख कमी होतं. वैयक्तिक दुःख सारखे असतात, पण सामाजिक दुःख जे आहे ते या तीन गोष्टीने कमी होतं. सरलता, सभ्यता आणि सत्यता. या गोष्टी आणण्याकरता आपल्याला पुराण श्रवण करायचं आहे. आता पुराण या शब्दाचा अर्थ पहा. पुराणामध्ये काय असतं? आपल्याकडे एकच वाक्य असतं, पुराणातले वागे बस. आपल्याकडे जे प्रचार होतो तो अज्ञानानं होतो. प्रचार हा सत्यतेनं आणि सरलतेनं झालं. पुराणामध्ये काय सांगितलं असतं? हे करा आणि हे करू नका. पण रावणाने काय केलं? कामाचार केला, नाश झाला. रामाने काय केलं? सदाचार केला. दुर्योधनाने काय केलं? कपट केलं, त्यामुळे नाश झाला. म्हणून आपल्या घरामध्ये, आपल्या भावंडांमध्ये कपट करायचं नाही हे शिकलं पाहिजे. आपण काय करतो? पुराण ऐकतो, गीता ऐकतो, ज्ञानेश्वरी ऐकतो, सगळं ऐकतो, पण कपट सोडत नाही. त्यामुळे वैयक्तिक दुःख कमी होत नाही. सामाजिक दुःख एकमेकाला सहाय्य करत नाही, म्हणून सामाजिक दुःख कमी नाही होत. जगामधलं वैयक्तिक दुःख, बरं दुःख हे कोणाचंच जात नाही, दुःख भोगावं लागतं. पण दुःखामध्ये जर अनेक येऊन भेटले तर दुःखाचा प्रादुर्भाव
कमी होतो हे लक्षात ठेवलं. या सगळ्या गोष्टीमुळं मनुष्य पुराण ऐकतोय पण पुराणातलं घेत नाही. पुराणामध्ये घेतलं पाहिजे. आपण पुराणात काय घेतो, हे केलं की असे पैसे मिळतील, हे केलं की नोकरी लागून नाही, एवढ्याच गोष्टी घेतो. पण वागावं कसं आहे कोणी घेत नाही. त्यामुळे गर्दी खूप आहे पण परिणाम काही नाही. आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये परिणाम झाला पाहिजे. जोपर्यंत परिणाम होत नाही तोपर्यंत वैयक्तिक आणि सामाजिक दुःख जे आहे ते कमी होत नाही आहे. सामाजिक दुःख कमी झाले पाहिजे. जोपर्यंत सामाजिक दुःख कमी होत नाही तोपर्यंत समाजामध्ये सरलता, सभ्यता, सत्यता आणि सातत्यता ही येणार नाही. म्हणून शिवपुराणामध्ये भगवान शंकराला नमस्कार करून आपण शिवपुराणाला सुरुवात करू. कलियुगामध्ये उत्पन्न होणाऱ्या जीवांच्या परमहिताचं साधन शिवपुराणात सांगितलेलं आहे. समाजाचं परमहित ज्याच्यामध्ये आहे, हित गोष्ट सगळ्यांना कळते पण परमहित म्हणजे कोणालाही दुःख नको. आपण रोज पसायदानामध्ये म्हणतो, दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पावो. दुरितांचं तिमिर जावं, शेजाऱ्याकडे कचरं लोटावं, असं कसं काय चालेल? आपलं कचरं उचलून आपण बाहेर फेकलं तरच होईल ते, नाही ते गटरीत टाकून द्यायचं, त्याचं तुंबेल तर तुंबेल, आपल्याला काय करायचं आहे? अशानं दुरीत जात नाही. प्रत्येकाने सरळ सत्यता आणि सभ्यता ही आचरणात आणली तरच जातं, नाही तर दुःख हे जात नाही. दुरितांचे तिमिर जाओ, वाईट लोकांचा दृष्टपणा जाओ, स्वधर्म सूर्य पाहो. म्हणजे सगळ्यांनी जर धर्म पाळला तर सूर्यनारायण ज्याप्रमाणे प्रकाश देतो त्याप्रमाणे जगातले सगळे लोक सगळ्यांना प्रकाश देतील, म्हणजे सुख देतील, शांती देतील, दया देतील. हा पुराणाचा हेतू आहे. हा पुराणाचा हेतू हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. हे जोपर्यंत आता जसं समजा आता पुढे 10वी 12वीची परीक्षा येते, आपल्या घरातला आवाज कमी ठेवला पाहिजे. शेजाऱ्याला तर आपल्याला काय करायचं आहे का आम्ही लावू नये असं नाही. सामाजिक गोष्टी आपण सांभाळल्या पाहिजे. काही गल्लीत घडलं, अरे मोठ्याने आवाज करू नका, अबे ते तिकडे नाही, तिकडे असलं तरी दुःख घडलेलं आहे, अशी नैतिकता आपल्या अंगी आली पाहिजे. आणि जेव्हा अशी नैतिकता अंगी येते त्यावेळेला समाजातलं दुःख कमी होतं. नाही तर असं तुम्ही किती वर्ष म्हटलं दुरितांचे तिमिर जाव तर जात नाही ते. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. लोक गुरु करता, अनुग्रह करता, पण दुरीत कायम ठेवता. जोपर्यंत दुरीत आहे तोपर्यंत शांती, सरलता, सभ्यता समाजात नाही. म्हणून शिवपुराण हे उत्तम एक शास्त्र आहे. शिवपुराण काय आहे? शास्त्र आहे. शास्त्राचा अभ्यास काय आहे की कसं वागावं, काय वागावं, कायदा काय असतो. सगळ्यांनी, आता मी रस्त्याने येत होतो, एका म्हाताऱ्याला कोणीतरी ठोकलं. सगळे तर हळू चालले ना, घाई असावी पण रस्ता मोकळा असेल तर घाई करावी. पडला मनुष्य, आली अडचण, द्रव्य जाईल, ज्याने ठोकलं तोही पडलाय, त्यालाही लागलं. हे समज आले पाहिजे. समज येत नाही. वाहन लावायचं आहे, एका कोपऱ्याला लावलं पाहिजे, तो निघून जाईल असं नाही, पण वाहनाचा अडथळा व्हायला नको. हे जसा कायदा आहे तसं शास्त्र आहे जीवनात कसं. म्हणून ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीत लिहिते, शास्त्राधारे वर्तावे विश्व मोहेरे लावावे, अलौकिक न व्हावे लोकापती. असं काही आपण वागावं की ज्या शास्त्राच्या द्वारानं आपल्याला आणि आपल्या समाजाला खाली पाहण्याची गरज यायला नको. म्हणून त्यावेळा ते म्हणतात की ज्यांना कल्याण करून घ्यायचं आहे त्यांनी शिवपुराण ऐकलंच पाहिजे. कारण शिवपुराण हे अंतकाली
फल देणार आहे. कारण शंकर जे आहे ना ते माणसाच्या अंतकाली माणसाला सुख देणारे. शंकर या शब्दाचा अर्थ ज्ञान आहे आणि शिव या शब्दाचा अर्थ पवित्र आहे. काय जगात पवित्र आहे तर ज्ञान पवित्र आहे. म्हणून आपल्याला आजपासून शिवपुराण ऐकायचं आहे 7 दिवस. आणि शिवपुराणामध्ये आपल्याला ज्ञान संपादन करायचं आहे आणि आपण पवित्र राहायचं आहे. तुम्ही हरिपाठा मध्ये असं म्हणतात, पवित्रची होय देह त्याचा. मग खोट्या वाचाळ गोष्टी करून देह पवित्र होईल का? नाही. अनंत वाचाळ बरळती बरळ. जो वाचाळ बोलत असेल त्याला कसा दयाळ प्राप्त होईल असं सांगितलं आहे. मग आपल्या तोंडी वाचाळपणा येऊ नये हे ठरवलं पाहिजे. आपण वाईट गोष्टी बोलायच्याच नाही. कोणाचं काही काय असं ना, आपल्याला काय करायचं. आपण काय करतो, वाचाळपणाही चालू ठेवतो आणि हेही चालू ठेवतो. त्यामुळे आपल्या बुद्धीत दृढता येत नाही. दृढता न आल्यामुळे सत्यता टिकत नाही आणि सत्यता न आल्यामुळे सरळता टिकत नाही. खोटं बोलतोच आपण. म्हणून असत्य संभाषणानंतर माणसाच्या जीवनामध्ये सुखाचा कधीच दिवस येत नाही. कारण सुख राहतच नाही ते. आणि मनुष्य तर सुखाकरता तळम करतो. सुखाला आगी करसी तळमळ. पुढे सांगितलंय, पंढरीशी जाय दरवर्षी जातो पण तरी सुख सापडत नाही. बरं, पंढरी सर्व सुखाचे आगर आहे हेही म्हणतो तोंडाने. मग सर्व सुखाचे आगर आहे अशा ठिकाणी जर जाऊन सुख मिळत नसेल तर का मिळत नाही आहे? आपल्यात काहीतरी कमी आहे. म्हणून शिवपुराण निर्मळ आहे. भगवान शंकरांचं सर्वस्व वर्णन केलेलं आहे. शिवपुराणामध्ये भगवंताचं सर्वस्व वर्णन केलं आहे. काय केलं आहे तर काम मोक्ष देणारं आणि परलोकी सद्गती देणारं. काम म्हणजे इच्छा आणि मोक्ष म्हणजे काही मर्यादेपर्यंत इच्छा राहिल्या पाहिजे आणि मग सगळं मनातून इच्छा निघून गेली पाहिजे. साधारणतः संसारामध्ये नातू झाला की संसार संपला असं सांगतात लोक. पण बऱ्याच लोकांचा लग्न झाल्यावर नातवाचंही संपत नाही. कारण कामना जास्ती आहे ना. काही मर्यादा घालायच्या आहे संसारामध्ये. मग ज्या वेळेला आपल्या मनात काही इच्छा राहणार नाही तेव्हा समजायचं आपण मोक्ष मार्गाला लागलो. शरीर धर्माप्रमाणे जेवण भोजन आणि शयन एवढं करायचं, बाकीची चिंता नाही करायचं. असा जो जगतो तो मोक्षला जातो. त्याच्या मनामध्ये वासना राहत नाही. कारण वासना राहिली तर पुन्हा जन्म घ्यावा लागतो. वासनेच्या संगे जन्म घेणे प्रत्येक कीर्तनात बोलता ऐकतात पण वासना शिल्लक राहते. म्हणजे बाबाला बिडी लागत होती म्हणून आघाडीमध्ये बिडी टाका असं काही घ्यायचं. आघाडीमध्ये फक्त भात तूप एवढंच टाकावं लागतं, दुसरं टाकून चालत नाही. हे वासनेचे प्रकार करतो आपण. आणि हे जोपर्यंत वासनेचे प्रकार आपण करतो आहोत तोपर्यंत आपल्याला ती वासना सतत त्रास देते. म्हणून लोक म्हणतात, शेवटी काय म्हणतात, नको हा संसार, नसतं लफडं केलं असतं तर बरं झालं. का तर ही वासना थांबत नाही. बरं, वासनेचं बीज जाळण्याचं सामर्थ्य आपल्या वैष्णव संप्रदायात आहे. वासनेचे बीज जळोनी जाय तव रामनामे उपजे आवडी. ज्या वेळा वासनेचं बीज जळून जाईल त्यावेळेला भगवंताच्या नामस्मरणाची आवडी निर्माण होईल असं कळेल. नाही तर आवडणी निर्माण होत. आपलं चालू असतं रामनाम जपना पराय माल आपणा. ही सतत सवय चालली जाते. दोन्ही हाताला गंध लावायचा, दुसऱ्याच्या बांधावरचं गवत कापतच राहायचं. असं कसं काय चालेल? गंध लावला म्हणजे चोरी होता कामा. बरं जाऊ द्या, बांधावरची ठीक आहे, गाई करता गेली. पण घरातली भावापासून भावाने चोरून ठेवलं तर काय उपयोग आहे? नाही, व्यवहार क्लिअर झाला पाहिजे. कारण माझ्या हाताने गंध लावला आहे. आपण जे करतोय त्याला सत्यतेची जोड द्या. ज्या वेळा सत्यतेची आपण जोड देऊ त्यावेळा आपला विजय. सत्यमेव
जयते भारताचं घोषवाक्य आहे, प्रत्येक स्टॅम्पवर लावलेलं आहे. सरकारी कर्मचारी खांद्यावर लावलं आहे तरी खोटं वाउचर तयारच होतं. कुठे गेलं सत्य? प्रवचनकार म्हणतात सत्यम परम धीमही. सत्यासारखं काही नाही, पण मग सत्याची तो व्यवहार काय नाही होत. काय सत्याच्या ठिकाणी अजून आपण लपतो आहोत, खोटं बोलतो आहोत. जोपर्यंत आपल्यामध्ये असत्य संभाषण आहे, आपल्या घरात आपल्या व्यवहारात सगळ्यांशी आपण असत्य करतो, तोपर्यंत सत्याचा जय होतो असं बोलणं कठीण आहे. म्हणून ते म्हणतात, सूत म्हणाले हे मोक्ष देणारं आणि कामना पूर्ण करणारं शिवपुराण आहे. म्हणून शिवपुराणाच्या आधी भगवान गणपतीचं स्मरण करायचं असतं आणि भगवंताच्या शिवपुराणाला सुरुवात करायची आहे. गणनाथ सरस्वती रवी शुक्र बृहस्पती पंचेतान सस्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते. विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णुं महेश्वरान् सरस्वती प्रणदादौ सर्वकार्यार्थसिद्धये. मातृदेव भव पितृदेव भव आचार्यदेव भव अतिथिदेव भव. सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. नमः पार्वती पतये. हर हर महादेव. कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाता भृगुटी जळाली. कारुण्य सिंधू भव दुःखहारी. तुझ वीण शंभो मज कोडतारी. नमः पार्वती पतये. हर हर महादेव. नमामि शंकर भजामि शंकर. नमामि शंकर भजामि शंकर. हर हर शंकर हर हर शंकर. नमामि शंकर भजामि शंकर. नमामि शंकर भजामि शंकर. हर हर शंकर हर हर शंकर. हर हर शंकर हर हर शंकर. नमामि शंकर भजामि शंकर. हर हर शंकर हर हर शंकर. हर हर शंकर हर हर शंकर. नमः पार्वती पतये. हर हर महादेव. ज्याप्रमाणे श्रीमद भागवतामध्ये श्रीमद भागवताचं महात्म्य सांगण्याकरता एक 6 अध्यायाची कथा आहे, त्याप्रमाणे शिवपुराणाला सुद्धा भागवतात जसं बसावं सांगितलं जातं तसं शिवपुराणात वागावं कसं, खावं कसं, राहावं कसं, 7 दिवसापर्यंत काय नेम पाळावे हे सांगितलेले असतं. आणि ते नेम पाळले म्हणजे आपल्या मनामध्ये त्या भगवान शंकराविषयी, शंकर म्हणजे ज्ञान, शिव म्हणजे पवित्र, ज्ञान बुद्धीत येतं आणि पवित्रपणा जीवात येते. पवित्रची होय देह त्याचा. जीव पवित्र झाला पाहिजे. जीव अपवित्र कशाने होतो? खोटं बोलल्याने, अमंगल केल्याने, न आंघोळ केल्यानं. या जीवाला पवित्र ठेवायचं असेल तर शिवाय नमः हा मंत्र सांगितला आहे. आणि त्याला जर भगवंताकडे मोक्ष पाहिजे असेल तर मग ओम नमः शिवाय नमः हा सांगितला आहे, षडाक्षरी. आणि जर त्याला संसारामध्ये संपत्ती आणि संतती यांच्यामध्ये सद्बुद्धी पाहिजे असेल, अहो घर 40 लाखाचं नाही 70 लाखाचं बांधलं पण दोघांचं पटतच नाही तर त्या घरात काय उपयोग आहे? म्हणून दोघांमध्ये सद्बुद्धी पाहिजे. आणि शंकर सद्बुद्धी, संपत्ती आणि ऐश्वर्य देतात. तो मंत्र आहे नमः शिवाय पंचाक्षरी.
तुम्हाला अध्यात्म पाहिजे असेल तर ओम नमः शिवाय, संसारातलं सगळं सुख पाहिजे असेल तर नमः शिवाय, आणि देह पवित्र करायचा असेल तर शिवाय नमः. शिव म्हणजे पवित्र, पवित्र होऊन नमस्कार करतो. नमः शिवाय, मी नमस्कार करतोय तुम्हाला. मला धनसंपत्ती, ऐश्वर्य आणि सद्बुद्धी. धन मिळालेलं चांगलं आहे, पण धनामध्ये सद्बुद्धी राहणं मोठं वाईट आहे. आत्ता आमचा रस्त्यानं विषय झाला ना की मुलं ऐकत नाही. एकच मुलगा असतो, बापाला रडावं लागतं शेवटी. ऐकलं नाही त्याने गेला. याचा अर्थ काय? संतती आणि संपत्ती यांच्यामध्ये सन्मती पाहिजे, की माझ्या आईवडिलांनी मला जन्म दिलाय, वागवलाय, मोठं केलंय, त्यांना वागवण्याची जबाबदारी माझी आहे. असं जर लावलं किंवा असे लोक असतील त्यांना शिवपुराण ऐकू द्यायचं तर लोक कमी होऊन जातील. धर्मामध्ये जो मातृपितृ सेवा करत नाही त्याला कशाचाच अधिकार नाही, ही गोष्ट समजली पाहिजे आपल्याला. हे समजत नाही, कारण मातृपुण्यानं यशवर्धते. आईच्या पुण्याईनं माणसाला यश मिळत असतं. आईची जी पुण्याई असते त्याच्यानं माणसाला यश मिळतं. पहा तुम्ही, शिवाजी राजे होऊन गेले, महाराणा प्रताप होऊन गेले, आपल्याकडे राजे झाले की आईला महत्त्व दिलेलं आहे. भारतामध्ये लालबहादूर शास्त्री झाले की शेवटपर्यंत आईला वागवलं. पंतप्रधानाच्या बंगल्यामध्ये सुद्धा नेलं, असं बाहेर नाही ठेवलं. असे लोक अनेक असतील जगामध्ये की जे धर्मानं सांगितलेलं आहे ते पाळतात. काय सांगतो धर्म? मातृदेव, पितृदेव, आई देव आहे आणि वडील देव आहे. आपल्याला जे ज्ञान सांगतात ते देव आहे, आणि आपल्याकडे येणारा अतिथी सुद्धा देव आहे. मग आता येणारा अतिथी नवऱ्याकडचा येऊ बाईला का आपल्या माहेरचा येऊ, दोन्ही कसे धरले पाहिजे? सारखे. त्याच्यात जर डुप्लिकेटपणा केला तर काय उपयोग आहे शिवपुराण? लक्षात ठेवा, तुम्ही जर देव समजाल अतिथीला तर मग त्यांच्या वागण्यामध्ये तुम्हाला फरक करता कामा नये, असं कोणी सांगत नाही हल्ली. आणि हे तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला शांती नावाची गोष्ट मिळणार नाही. ज्या वेळा मनुष्य धर्म आचरतो त्यावेळेला त्याला शांती मिळते. सहनावतु सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहि तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहि शांती शांती शांती. शांती जीवाला मिळावी याकरता माणसानं सत्कर्म करीत राहिलं पाहिजे. आजच्या जगात चांगले लोक नाही असं नाही आहे, पण त्यांची संख्या कमी होत चालली. पत्रकार कॉलनी आहे ना, तिथे एकदा मी गेलो होतो असं काही निमित्तानं. तर त्याचे वडील, त्या साहेबाचे, आणि तो, मी, त्याची आई, त्याची पत्नी आम्ही बोलत होतो. तेवढ्या वेळात त्याचे मित्र आले त्या साहेबाचे. त्याचे वडील आणि मी मध्ये गेलो, आई आम्ही मध्ये गेलो, आणि त्याचे मित्र बसले. त्याने मित्रांनी विचारलं, का रे तुझ्याकडे कोण कोण आहे? म्हणे आमचे महाराज आहे राम मंदिरात. नाही माहिती, आम्ही त्यांना ओळखतो. म्हणजे माझे वडील, आई. म्हणजे तुझ्यामध्ये तुझे आई वडील राहता, मग तुला सेपरेशन कसं काय मिळतं? तो म्हणे माझ्यात आई वडील नाही राहत, मी आई वडिलात राहतो म्हणे. तो मुलगा काय सांगतो, मी आई वडिलांमध्ये राहतो. तो म्हणे कसं काय? म्हणजे तूच कमवतो? म्हणे नाही, मोठ्या भांड्यातलं आलं भांडं राहतं का लहान भांड्यात मोठं भांडं राहतं? म्हणजे मोठ्या भांड्यातला. तसं माझे वडील मोठे आहे, त्यांच्यात मी राहतो. जरी मी कमवत असलो तरी माझ्यात ते राहत. समजलं पाहिजे. तुम्ही वागवतो म्हणता, लक्षात आलं का? आपल्यात वडील नाही राहत, आपण वडिलांमध्ये राहतो, असा ज्याचा भाव आहे त्याला देव समजलाय. आपुला तो देव, हा, तेव्हा होतो देव. मी वागवतो असं नाही म्हणायचं तुम्ही आई वडिलांना, आम्ही त्यांच्यात राहतो आहे. हे लक्षात आलं पाहिजे. हे येत नाही हल्ली. आणि त्यामुळं आपण किती देवदेव केला तर शांती मिळत नाही. किती देवदेव केला तरी शांती मिळत नाहीये ना.
म्हणून ते म्हणतात की फार पूर्वीची गोष्ट आहे. सूत म्हणाले शौन. आता हे शिवपुराण कुठे सांगितलं गेलं हे ऐका. नैमिषा नावाचं अरण्य आहे. नैमिषा नावाचं अरण्य आहे. कुठे आहे तर तुम्ही बरेच लोक जाऊन आले. आपल्या भारतामध्ये एकूण 7 अरण्य आहे. नैमिषारण्य, चंपकारण्य, बद्रिकारण्य, कामारण्य, दंडकारण्य. आपण जी आज कथा करतोय ही दंडकारण्यात आहे. आपला भाग सुद्धा पूर्वी दंडकारण्य होतं. म्हणून नैमिषा नावाच्या अरण्यामध्ये सूत नावाचे मुनी, व्यासांचे शिष्य हे नैमिषारण्यात बसले होते. आणि याच्यावर काही ठेवायला द्या, उडते ते केळ का दे ना. बस 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 आता म्हणता. तर नैमिषारण्यामध्ये व्यासांचे शिष्य सूत हे पुराण सांगायला बसले होते. कारण ते पुराण सांगण्यात व्यासांनी त्यांना प्रवीण केलं होतं. पुराण सुद्धा सांगता आलं पाहिजे. कारण सगळेच लोक सांगतात पण व्यवस्थित मांडता आलं पाहिजे. तर व्यासांनी त्यांना अधिकार दिला होता की तू जगात पुराण सांगायचं. म्हणून हे सूत नैमिषारण्यात बसायचे. 88,000 ऋषी त्यांच्याकडे शिकायला होते. 88,000 ऋषींनी एक दिवशी असा प्रश्न केला सूतांना, महाराज आम्ही असं ऐकलंय की मनुष्य संसारामध्ये आला की या संसाराचा त्याला मोह होतो आणि मोहामुळे तो मनुष्य पाप करतो, दुराचारी होतो, दृष्ट वागतो, कामासक्त होतो. मग असा झालेल्या माणसाला शेवटी काही उपाय नाही का याच्यातून मुक्त होण्याकरता? सूत म्हणाले उपाय आहे. त्याने भगवान शंकराचं शिवपुराण श्रवण करावं. म्हणे पुराणं किती आहे? म्हणे एकूण 18 पुराण आहे. 18ही पुराणे हरिसी गाती. माऊली सांगते, लक्षात ठेवा. जेवढे पुराण आहे ते हरीचं गायन करतात, हरिसी गाती. आणि कलियुगात लोकांना पुराण समजणार नाही म्हणून व्यासांनी काय केलं, एकच श्रीमद भागवत लिहून ठेवलं. आणि त्या श्रीमद भागवतामध्ये 18ही पुराणांचं वर्णन घालून ठेवलं आहे. जो चांगला सांगणारा असतो तो बरोबर 18 तत्व सांगतो. तो 18 तत्व सांगतो आणि सांगायला लागला की लोकांना ज्ञान होतं. म्हणून त्यावेळेस श्रवण आणि मनन केल्यानं पवित्र पुण्य माणसाला प्राप्त होतं. म्हणून शिवपुराण हे मुक्ती आणि भक्ती देणारं ज्ञान आहे. शिवपुराणाचं ज्ञान घेतल्यानं माणसाला मुक्ती मिळते आणि ज्ञानही प्राप्त होतं. म्हणून सगळे पातक जे आहे ते नाश पावतात. म्हणून ते म्हणाले, फार वर्षापूर्वी एका गावामध्ये एक ब्राह्मण राहत होता आणि त्या ब्राह्मणाचं नाव होतं देवराज. तो मूढ होता, म्हणजे त्याला काही ज्ञान नव्हतं. दरिद्री होता, मतिमंद होता, कर्मभ्रष्ट होता, स्नान संध्या करीत नव्हता, जे मिळेल ते खात होता आणि कष्ट करत होता. त्याची पत्नी होती, तिचं नाव होतं चुंचुला. ही कथा कशाकरता सांगितली जाते? पहिल्या दिवशी की कसाही वाईट मनुष्य असला तर शिवपुराणानं त्याचा उद्धार होतो एवढ्याकरता. जसं भागवतामध्ये धुंदुककाराची कथा सांगितली आहे तशी शिवपुराणामध्ये या ब्राह्मणाची कथा सांगितली आहे. आणि हा अनाचार करणारा असल्यामुळे हा एकदा फिरत फिरत दैवयोगानं एका देवालयाच्या जवळ गेला आणि पत्नी बिचारी भिक्षा मागून आणायची, याला देऊ खाऊ घालायची. हा काही दिवस शिवमंदिराच्या पडेत पडून राहिला, घरी यायचा नाही. तिथे शिवमंदिरामध्ये रोज शिवपुराण चालू होतं आणि ते शिवपुराण याच्या कानावर पडलं आणि याचा देह गेला
आणि त्या भस्मचर्चांकित ब्राह्मणाला, म्हणजे तो भस्म वगैरे सगळं लावायचं, त्या शिवपुराण सांगणाऱ्या वक्त्यानं त्याचा देह गेल्यामुळे त्याच्या अंगाला भस्म लावलं, त्याच्या अंगावर बिल्वदल वाहिलं, त्याच्या अंगावर हार घातला आणि त्यांना लोकांना सांगितलं याला घेऊन जा. अंतिम समयी शिवपुराण ऐकायला मिळाल्यावर त्याची सद्गती झाली आणि त्या ब्राह्मणाला यमलोक घ्यायला आले असताना त्या यमलोकांना दूर करून, जसा धुंदुकाराला यमलोकातून सोडवला त्याप्रमाणे यालाही शिवदूतांनी सोडवला. त्यावेळेस त्याची जी पत्नी होती चुंचुला, तिला वाटलं एवढा आपला पती असा वागून याला नुसतं शिवपुराण ऐकून एवढी सद्गती मिळाली, तर हे शिवपुराण आपण ऐकलं पाहिजे. म्हणून त्या शिवालयामध्ये ही चुंचुला जायला लागली पतीचं कर्मांतर झाल्यानंतर. सूत म्हणतात, हे वत्सा हो, त्या स्त्रीला रोज शिवपुराण ऐकण्याची गोडी लागली. कारण माणसाला ऐकण्याची सुद्धा गोडी लागली पाहिजे. बरेच लोक काय म्हणतात आम्ही खूप ऐकलंय खूप ऐकलंय, पण वागत नाही ना तसं. ऐकलंय केव्हा होतं, जसं बोले तैसा चाले. जो बोलतो तसं चाललं की लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात. एवढंच नाही, त्याला नमस्कार करतात. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. आपण गावात जेवढे पुराणं लागतील तिथे जातो, ऐकतो, पण बोलतो तसं कधी वागत नाही. आणि त्यामुळे आपल्या मनाला शांती मिळत नाही. उलट तिथे जाऊन काहीतरी नाव ठेवतो. मोठ्या मोठ्या लोकांचं काय, इकडून तिकडून लोकांच्या मुंड्या ओढतात, करा भक्त, करा शिवपुराण, करा अमुक, करत राहा असं बोलता येईल. कारण काय, वाचाळपणा जात नाही ना. जोपर्यंत वाचाळपणा जात नाही तोपर्यंत कोणतंही पुराणाचं ज्ञान आपल्यामध्ये स्थिर होत नाही. वाचाळ गोष्टी करायच्याच नाही. जसं जसं आपण वाचाळपणा करतो तसं तसं असत्य आपल्या अंगी येतं आणि सत्य आपल्यापासून दूर जातं. जसं जसं आपण नामस्मरण करू, वाचाळपणा करणार नाही, तसं तसं सत्य आपल्या शरीरामध्ये येत जातं आणि असत्य आपल्या शरीरातून निघून जातं. ज्याप्रमाणे तांदुळामध्ये डाळीमध्ये पाणी पडलं की त्याच्यातला मलिनपणा निघून आपण हाताने तांदूळ डाळ आवरून घेतो, मलिनपणा पाण्यावर टाकून देतो, त्याप्रमाणे नामस्मरणानं आपल्या शरीरातलं पाप निघून जातं. पाप ताप दैन्य जाय उठा उठी, होता भेटी हरिदासाची. एक हरिदास कथा सांगून गेला की आपल्या बुद्धीतलं पाप नष्ट होऊन जातं, पण ते आपण आचरलं पाहिजे. जर आपण ते आचरलं नाही ज्ञान, तर पाप आपल्या इंद्रियांतून जात नाही. पाप उठे आपोआप. पापाला काही करावं लागत नाही. एखादा विषय काढला, कोणी कोणाची टिंगल गेली की आपणही लागून जातो, लगेच पाप वाढायला लागतं. पुण्य घडायला वेळ लागतो, पण पाप वाढायला वेळ लागत नाही. म्हणून त्यावेळेस ही जी चुंचुला होती, ही अशी नदीच्या किनाऱ्यालागे फिरत फिरत बाष्कल नावाचं एक गाव होतं. त्या ठिकाणी 4 वर्णाचे लोक राहत होते आणि त्या ठिकाणी बिंदू माधव नावाचा एक ब्राह्मण होता. त्याचीही पत्नी चुंचुला फार सुंदर होती, प्रतिव्रता होती आणि ती सुद्धा रोज देवपूजा करीत असे. पण हा बिंदू तिच्याकडेही दुर्लक्ष करीत असे. काही स्त्रिया धार्मिक असतात, पण त्यांच्याकडे घरातले लोक दुर्लक्ष करतात. कारण जे दुर्लक्ष करताना त्यांना तशा पुण्यवान लोकांपासून भीती असते किंवा आपलं घर उद्धरून जाईल. पण ज्या लोकांना पुण्याची गणना नसते ते अनाचाराला महत्त्व देतात, म्हणजे कुसंगतीला. म्हणून आपल्याला काय सांगितलं, सुसंगती सदा घडो. काय घडली पाहिजे, सुसंगत. सुसंगत म्हणजे 24 तास काही प्रवचन कीर्तन ऐकण्यात बसणं असं नाही. जे आपण ऐकलं आहे, असत्य भाषण करायचे नाही, परनिंदा करायचे नाही, कोणाचं धन परस्त्री. माणसाला 3 ठिकाणी हात टेकावे लागतात, लक्षात ठेवा.
ज्याला या 3 ठिकाणी हात टेकावे लागत नाही तो जगात सुखी. पहिल्या प्रथम भावापुढे. भाऊ भाऊ असेल, सगळे जर प्रेमाने वागले, कोणीच कपट करत नसेल घरात, तर त्या घरात कली येतच नाही. 5 पांडव होते, पांडवांमध्ये कली आला नाही आणि 101 कौरव होते. मामा घेऊन आला कली, कर्ण कली घेऊन आला आणि कौरवांचा नाश झाला. पांडव 5च होते, तेही सावत्र भाऊ होते. 3 कुंतीचे आणि 2 माद्रीचे. पण कली आला नाही. भावाभावांमध्ये कली कुठून घुसतो? बाहेरून घुसतो. आपण सत्यता ठेवावी, म्हणजे कलीला आत प्रवेश करायची गरज पडत नाही. येतच नाही कली, तो दारातूनच परत जायचो. घरामध्ये सत्यता असली की कली येणारच नाही. लोक म्हणतात कलियुग आहे, कलियुग. सगळ्या ठिकाणी कलियुग म्हणतात. अरे सत्य वागलं तर कली राहतच नाही. आपण जर मोह केला नाही तर माणसाचे भाऊ जे असतात, प्रत्येक मनुष्य आपल्या भावाला मोठं करण्याचा प्रयत्न करतो. पण त्याने ऐकलं नाही म्हणजे माणूस काय म्हणतो, मी हात टेकले त्याच्यापुढे भाऊ, आता काय बस, आता मी कोणाचं कर्ज बी देणार नाही, तो त्याचं भोग. म्हणजे तू सटकून जातं. दुसरं पत्नी पुढे. जी बाई ऐकत नाही, माणूस म्हणतो हात टेकले तुझ्या पुढे, असं तिथेच बोलतो, दुसऱ्याला सांगत नाही. आणि तिसरं मुलांपुढे. पत्नी आणि मुलं यांनी जर हात टेकायला लावले तर तो माणूस जगाला सांगत नाही, पण मनात मात्र तळमळत राहतो रात्रंदिवस. कसे सुधारतील, काय होईल, आणि आशामध्ये त्याचा शेवट होऊन जातो. हे तिन्ही जर त्याच्या मताप्रमाणे आले, भाऊ पाठीराखा झाला पाहिजे. शब्द काय आहे? बंधू. बंधू म्हणजे जो बंधनातून सोडवतो त्याचं नाव बंधू. लक्षात ठेवा. कोणी भाऊ आपत्काळात असेल तर भाऊ धावतो, नाही तो आला ना आता मला काही चिंता नाही, तो पाहून गेल सगळं. बंधू म्हणजे जो बंधनातून सोडवतो तो बंधू, आणि जो बंधनात टाकतो तोही बंधू. दुर्योधनानं काय केलं? खोट्या कावड्या टाकल्या आणि धर्मराजाला फसवलं. खोटं काम केलंय दुर्योधनानं. भरताला राज्य मिळाल्यावर सुद्धा राज्यावर बसला नाही. आईला सांगितलं का नेम आहे आपल्या घरात मोठा बसतो गादीवर, भरत बसला नाही. राजाचं वचन होतं भरताला राज्य दिलं, तरी भरत बसला नाही. दुर्योधनाने कपट केलं. तुम्ही व्यवहारात कपट कराल तर महाभारत घडेल, आणि घरात सत्यता ठेवाल तर रामायण घडेल. मग तुम्हाला काय रामायण घडवायचं आहे का महाभारत घडवायचं आहे हे पाहून या. सत्यतेनं रामायण घडतं आणि कपटानं महाभारत. हे सासरे कपाट द्यायला लागले तेव्हापासून जास्ती कपट घुसलं घरात. कपाट पूर्वी कपाट नव्हतं, भंडारी होती. हे कपाट आलं आणि तेव्हापासून जे सपाट झालं. काही गरज होती का सासऱ्यांना कपाट द्यायची? तुझं ठेव, तुझं ठेव, तुझं ठेव. लक्ष द्या. आपल्याकडे भंडारी शब्द आहे, कपाट नव्हतं असं. जेव्हा आपण आपलं करतो, नाही घर सगळ्यांचं आहे, आणि घरातल्या मोठ्या पुरुषाने जर खोटं नाटं नाही केलं तर पाप उभं राहिलंच कुठं. पापाला भीती वाटेल की यांच्या घरात आपण जायचं नाही, कारण इथे कपट नाही आहे, छल नाही आहे. जोपर्यंत छल बाजूला ठेवण्यात ते डोळ्याला लागून जाईल एखाद्या. छल आणि कपट जे आहे ते माणसाला दुःख देतं. छल आणि कपट दुःख देतं. म्हणून घरात छळ करू नका आणि कपट करू नका. स्वांतकरण शुद्ध असावे, कपटाचरणा कधी न वश व्हावे. जे असेल ना आपल्या घरात तेल मीठ जे सगळ्यांनी एकत्र व्यवस्थित खायचं, काही चिंता नाही करायची. रक्त वाढेल. आणि तुम्ही कपट करून किती साय खाल्ली तर रक्त नाही वाढणार. कारण सत्य धर्म जो आहे गृहस्थाश्रमामध्ये सगळ्यांचं समाधान आणि शांतता. घरात काय पाहिजे? सगळे लोक आम्हाला विचारानं, दादा आमच्या घरात वागणं कमी आहे पण कटकटच होते, शांतता नाहीच आहे. पूर्वी लोक काय करायचे की बा ते कडी वाजते म्हणून कटकट होते. आता तुमच्या तर चिप्पट कड्या आहे, मग कशी काय कटकट होईल? कडी वाजतच नाही हल्ली, बिलकुल अशी पटून राहिली.
मग कुठून कटकट होते? तुम्ही कपट करतात म्हणून छल. म्हणून छल आणि कपट हे जीवनातून काढून टाका. स्त्रियांनी पतीशी छल कपट करायचं नाही, मुलांनी वडिलांशी करायचं नाही. जर घरामध्ये छल कपट नाही, अभ्यास जर नाही झाला बाबा, मी आता लगेच बसतो, तुम्हाला अभ्यास पुरा करून दाखवतो, केला होता मग दाखव, काही नाही पडत, मग वडील चिडतात. स्त्रियांनी आणि मुलांनी आपल्या पतीशी आपल्या वडिलांशी कपट करायचं नाही, छल सगळं कबूल करून टाकायचं. पटकन उशीर झाला हो झाला. त्यांना जेव्हा कळेल की हे खरं बोलतात तेव्हा ते रागवणार नाही. माणसाने सुद्धा आपल्या पत्नी आणि मुलांवर अन्याय करू नये. त्यांनी कपट नाही केलं, त्यांचा छळ करू नये. हे जेव्हा घरात येईल, तुम्ही इकडे निंबू टांग, तिकडे भेलावा टांग, तिकडे घोड्याची नाल, अरे अरे तो मोठा पोटवाला बुवा, पैसे येतात म्हणे त्याच्या, नाही तर टपरीवाला बी ठेवतो तो पान टपरीवाला. आता पान विकलं गेलं तर पैसा येईल, नाही तर कसं काय येईल? पण लोक त्याच्यावर भरोसा ठेवतात, पण देवावर भरोसा ठेवत नाही. परमात्मा लक्ष्मीकांत आहे, देवाच्या नावावर भरोसा ठेवा. देव म्हणून देवाची द्वारी उभा क्षण भरी, देणे मुक्तिचारी साधी आल्या. काय करायचंय तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आपल्या आळंदीचा ज्ञानोबा सोडून देतात, तिकडचा उत्तर प्रदेशचा कोणता तरी बुवा घेऊन येतात. काय करतात? पुण्याची गणना कोण करी. बऱ्याच लोकांनी आमचा इकडचा ज्ञानोबाचा मंत्र घेतला होता, रामकृष्ण हरी. आता राम आणि कृष्ण हरी या मंत्राचा अर्थ तुम्हाला माहिती असला ना, तर राम म्हणजे सत्य आणि कृष्ण म्हणजे प्रेम. तुम्ही जर रामकृष्ण हरी म्हटला तर तुमच्यामध्ये सत्य आणि प्रेम राहील. पण लोकांनी हा रामकृष्ण हरी मंत्र सोडून दिला आणि दुसरे मंत्र घ्यायला लागून गेले. त्यामुळे सत्यही नाही घरात आणि प्रेम नाही. रामकृष्ण हरी म्हणजे सत्य आणि प्रेम. राम कृष्ण हरी. हरी हा जगाच्या आधीचा आहे. मग काय काय तिकडचे बुवा सांगता ना, तुमच्या मंत्राला कधी ओम नाही म्हणून पॉवरफुल नाही, तर हरी हा ओमच्या आधीचा आहे. हरी ओम. पण आपल्याला काही समजतच नाही. हरी हा शब्द भगवंताचा आहे, हा ओमच्या आधीचा आहे, म्हणून हरिओम शब्द आहे. हरिओम नमः शिवाय, 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 हरिओम नमः शिवाय. म्हणून हरिओम नमः शिवाय. हरी हा शब्द जगाच्या आधीचा आहे. ओम नंतर आला आकाशातून, डमरूतून, पण हरी त्याच्या आधीचा आहे. म्हणून माऊलीनं लिहिलं राम कृष्ण हरी. आपल्याला आपलं माहीत नसतं. आपल्याकडे का असंच आहे, घरचं सोड. जन्मदाती आई असून मानलेली आई, जन्मदाती बहीण असून मानलेली बहीण, एखाद्याला मानलेली सासू म्हणा बरं, तू कानात देईन की बाई आई आहे तुला आणखी दुसरी आई मानतो का बरं? बहीण आहे ना, गरीब आहे एवढंच आहे, पण आहे ना बहीण, आणखी मानलेली बहीण. मानलेली सासू मान की सण्ण दिली दिली ती बाई, कोणाला सासू म्हणतो रे? असं आहे. आई आहे ना, मग कशाला मानायचं कोणाला? बहीण आहे ना, मानायचं काय गरज? हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपण काय करतो, घरचं सोडतो आणि दुसऱ्याचं धरतो. ही सवय लागून गेली. त्यावेळेस
या बिंदू माधव नावाचा हा ब्राह्मण, त्याची जी पत्नी चुंचुला ही प्रतिवता होती, पण हा मात्र कुकर्मामध्ये गर्क झालेला होता. या सती चुंचलानं प्रयत्नपूर्वक आपलं प्रातिपत्य सांभाळून राहिलं. तिच्या अवतीभोवती सगळा दुराचार होता, पण ही दुराचाराला सहमत झालेली नाही. शेवटी तिच्या पतीचा म्हणजे बिंदू माधवाचा मृत्यू झाला, त्याची दुर्गती झाली आणि तो पिशाच होऊन विंध्य पर्वतावर गेला. जसं धुंदुकाराची कथा आहे तशीच आहे. त्यावेळा पतीच्या मृत्यूनंतर ही भाऊबंधांना घेऊन यात्रेला गोकर्ण क्षेत्राला गेली खाली. त्या गोकर्ण क्षेत्राला स्नान केल्यावर आपल्या पतीच्या उद्धाराकरता तिने शंकराचं नामस्मरण केलं तिथे. तर त्या तीर्थक्षेत्री शिवपुराण चाललेलं. त्या शिवपुराणात जाऊन बसली आणि तो शिवपुराण वाचणारा संत त्या स्त्रीला सांगताना समाजाला समजवत होता की जे स्त्री पुरुष पती पत्नी एकमेकाचा छळ करून पत्नी पतीला सुख देत नाही किंवा पती पत्नीला सुख देत नाही असे दुःखात जातात, पण त्यांना यमयातना भोगाव्या लागतात. मग हे ऐकल्यानंतर ही चुंचुला ते प्रवचन संपल्यानंतर त्या महात्म्याच्या जवळ गेली आणि विचारलं, महाराज तुम्ही जसं वर्णन केलं तसा माझा पती अतिशय खालच्या दर्जाचा वागणारा होता, त्याचा मृत्यू झाला आहे, आता मी त्याच्याकरता काय करू? तर म्हणाले, बाई मी शिवपुराण सांगतो, रोज येऊन बसायचं, सांगायचं हे शंकरा माझ्या पतीचा जो दुराचार होता त्या पापामुळे त्याचा मृत्यू झाला आहे, त्यांचा उद्धार होण्याकरता आजची कथा मी त्यांना समर्पण करते. आपल्याकडे पुण्य देता येतं कोणालाही. आई वडिलांच्या पुण्याईनं आपण जगतो. म्हणून पूर्वी लोक म्हणायचे, म्हटलं का हो घर बांधलं आमच्या आई वडिलांच्या पुण्याईनं झालं. आता कोणी कबूल करत नाही. काय केलं तर बाबाने असं रिझर्वेशनचा डब्बा बांधला होता, मी मोडलं तोडलं आणि चांगलं केलं, पण आईबापाचं कोणी कबूल करत नाही पुण्य. केव्हाही लक्षात ठेवा, मातृपुण्यानं यशवर्धते. माणसाला जे घवघवीत यश येतं, काही लोकांना कुठेच अडचण येत नाही. समजा बा आईचं पुण्य त्याच्याजवळ जास्त आहे. पितृपुण्याने काय होतं? धन. पण आईच्या पुण्याने पुण्य मिळतं. कारण कोणती आई देवाला जाईल तर माझ्या मुलांना सुखी ठेव असंच म्हणेल, दुसरं बोलणारच नाही ते, कारण ती पुण्यवंत असते. त्यावेळेस ही रोज पुण्य शिवपुराण ऐकू लागली आणि त्या पुराणिक बुवाच्या समोर सांगायची की हे शंकरा, आज पहिल्या दिवशी मी शिवपुराण ऐकलं, याचं पुण्य माझ्या पतीला. अशा प्रकार ती आपलं पुण्य देत राहिली आणि एक पारायण आटोपलं आपल्या नवऱ्याकरता आणि रोज ती शिवपुराण ऐकायला जायची. तिने ते गोकर्ण क्षेत्र सोडलं आणि सगळ्या आपल्या नातेवाईकांना सांगितलं की तुम्ही चालले जा आता नाही मी येत परत. ती तिथे रोज आपला उद्धार होण्याकरता ऐकत होती. अशा प्रकार सुदैवानं तिचा देह तिथे पडला गोकर्ण क्षेत्री आणि तिला शिवपुराणाच्या कृपेने शंकराच्या कैलास पर्वतावर पार्वतीच्या सान्निध्यात पार्वतीची दास्यत्व करण्याचं पुण्य मिळालं. म्हणजे पुढच्या जन्मी कैलास पर्वतावर पार्वतीची ती दासी झाली. हिनं आपल्या पतीला पुण्य दिल्यामुळं हाही उद्धरून गेला. लक्षात ठेवा, भगवान शंकराच्या पुराण श्रवणानं एवढं पुण्य आहे. आता तुम्ही तर टी व्हीवर अनेक वेळा शिवपुराण ऐकले, पण त्याच्यातला कोणता मुद्दा लक्षात ठेवला माहिती आहे का? हे केलं की हे मिळतं, हे केलं की हे मिळतं, तेच करत बसतं लोक. पण दृढबुद्धी येत नाही आणि सत्यता येत नाही तोपर्यंत पाप जात नाही. पाप त्याच वेळा जातं
की माणसाची बुद्धी दृढ होते आणि सत्यता आचरणात येते. जशी जशी सत्यता आचरणात येत जाईल तसतशी माणसाची पापाची स्थिती कमी होत जाते. त्यावेळेस हिनं आपल्या पार्वतीची सखी म्हणून पद प्राप्त करून घेतलं. अशा प्रकारे हा बिंदू जो होता हाही चुंचल्याच्या पुण्याईनं जगज्जननी उमादेवीच्या जवळ गेला आणि तिथेही त्याला शंकराचा पार्षद म्हणून मिळाला. पत्नी झाली पार्वतीची आणि ती झाली, तो झाला शंकराचा. कारण त्याच्या प्रेतमुक्ती करता तिनं ते पुराण ऐकलं होतं. म्हणून सगळ्यांनी आपल्या घराण्यामध्ये जो कोणी जीव असद्गतीने गेलेला असेल त्याच्याकरता मोठ्या प्रेमानं हे शिवपुराण ऐकावं. हे शिवपुराण जे आहे मोठ्या प्रेमानं ऐकावं आणि मोठ्या प्रेमानं श्रवण करावं. कारण श्रवणामध्ये प्रेम पाहिजे. जर श्रवणामध्ये प्रेम नसेल तर माणसाला पुराणाचं फळ मिळत नाही. आता अशा प्रकारे अमृतमय शिवपुराण आहे. हे श्रवण केल्यानं बिंदू माधवाच्या पापाच्या राशी जळून गेल्या आणि तो पिशाच योनीतून मुक्त झाला. आणि चुंचुला ही पार्वतीची दासी झाली. आता शिष्यांनी विचारलं, महाराज आम्ही शिवपुराण ऐकायचं कसं हे ऐका. सूत म्हणतात, शिष्य हो, मी तुम्हाला शिवपुराणाचं तत्व सांगतो आणि कसं ऐकायचं, कसं वाचायचं, कसं बसायचं हे समजून सांग. शिवपुराण हे करत असताना मोठ्या प्रेमानं प्रवचनासाठी उत्तम जागा निवडावी. एखादं मंदिर किंवा आपल्या दारासमोर उत्तम प्रकार अवस्था, चांगल्या ज्योतिषाला बोलून चांगलं मुहूर्त पाहावं. जसं आजचं मुहूर्त अतिशय सुंदर आहे. मासात महिना कार्तिक मास आणि त्याच्यात पंचमी तिथी, पंचमी, दशमी आणि पौर्णिमा ह्या उत्तम तिथ्या. लग्नाला, याला त्याला, वास्तुशांतीला. वद्य पक्षामध्ये सुद्धा पंचमी, दशमी ह्या 3 आणि त्या 2, 5 तिथ्या उत्तम असतात. म्हणून ज्योतिषाला बोलून मानपान करून उत्तम प्रकारे मुहूर्त काढावं आणि सगळ्यांना प्रवचनाला बोलवावं. तीर्थासारखं स्थान करावं. उत्तराभिमुख नाही तर पूर्वाभिमुख श्रोते, पश्चिमाभिमुख आणि वक्ता पूर्वाभिमुख जसं आपला आहे. नाही तर मग वक्ता उत्तराभिमुख, श्रोते दक्षिणाभिमुख. दररोज स्नान संध्या पूजा आटपून पुराण श्रवण करावं. सूत म्हणतात, प्रवचन कालामध्ये पुराणिक व यजमानानं काय करायचं तर दोघांनी सुचिरभूत राहायचं. म्हणजे ज्यांनी भागवत बसवलं, जे शिवपुराण बसवलं आहे त्यांना नेम कडक आहे, श्रोत्यांनाही नेम आहे. पारायणाच्या आदल्या दिवशी एक भुक्त राहावं आणि 7 दिवसापर्यंत एक वेळा जेवावं. उपाशी फलाहारावर राहता आलं तर ठीक, नाही तर दूध भात खाऊन राहावं. पारायण काळामध्ये फलाहार घ्यावा आणि शिळं काही खायचं नाही. त्याच्यानंतर लसूण, कांदा, मुळा, गाजर ह्या खायच्या नाही. कामाधिक वस्तू खायच्या नाही. जमिनीवर झोपायचं आणि मग 7 दिवसापर्यंत, 9 दिवसापर्यंत, 10 दिवसापर्यंत, 11 दिवसापर्यंत, 15 दिवसापर्यंत पारायण करता येतं शिवपुराणाचं. 7 दिवस का निवडले आहे तर कलियुगामध्ये माणसाला मोठं अनुष्ठान करता येत नाही. काय विघ्न येऊन जाईल याचा भरोसा नाही. म्हणून 7च दिवसामध्ये भागवत, 7च दिवसात शिवपुराण, कोणतंही पुराण 7च दिवसात. गुरुचरित्राचं पारायण 7 दिवस.
आता हे 7 वार सुद्धा शंकरांनी निर्माण केलेले आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे वार भगवान शंकराने निर्माण केले आहे. आपण पुष्कळ वेळा शिवपुराणात गेलो, पण हे वार निर्माण केले कोणी सांगत नाही. तेव्हा काय सांगायचं, ते दिवसाचं महत्त्व कळायला पाहिजे ना माणसाला, की शंकराने हे वार का निर्माण केले, 7च का केले, 7 दिवसाचा सप्ताह का केला. बरं जाऊ द्या, आपल्या सनातन धर्माचं जाऊ द्या, या इंग्रजांनी सुद्धा 7 दिवसाचा सप्ताह केला. सूतक किती दिवसाचं पाळतं, राष्ट्रीय सूतक 7च दिवसाचं का. तर ते वाराची गणना तशीच आहे, आपण खरं समजून नाही घेत. आणि प्रत्येक दिवसाला महत्त्व दिलंय. शंकराने काय केलं, हे 7 वार निर्माण केले आपल्या शक्तीतून आणि प्रत्येक वाराला देवता देऊन टाकली. रविवारी सूर्यनारायणाला सांगितले, जो रविवारी सूर्यनारायणाची उपासना करेल त्याची बुद्धी चांगली होईल. या ब्रिटिशांनी काय केलं, रविवारी सुट्टी देऊन टाकल्यामुळे सगळे रविवारी उशिरा उठतात. असं आहे. नाही तर आपण रविपासून सुरुवात करतो, रविवार सोमवार. ब्रिटिशांनी मंडे म्हणजे सोमवारपासून सुरुवात केली, रविवारी त्यांनी हॉलिडे ठरला आणि धूम करायचं ठरवलं त्यांनी. आपल्याला त्यांचंच वळण पडून गेलं, आपण अजूनही ऐकत नाही. आपण रविवाराला आळस करायचा नाही, कारण रविवार हा सूर्याचा वार आहे आणि सूर्य ही बुद्धीची देवता आहे. म्हणून स्त्रियांना सूर्योदयाच्या आधी आंघोळ करून सूर्याला नमस्कार करायला सांगितलेलं आहे. म्हणून ते म्हणतात, अशा प्रकारे प्रयागाच्या ठिकाणी, आता ही कथा सुतांनी, प्रयाग नावाचं तीर्थक्षेत्र आहे आपल्याकडे, ज्या ठिकाणी यमुना, गंगा आणि सरस्वती, गंगा, यमुना आणि सरस्वती या तिन्ही नद्यांचा संगम जिथे आहे त्याला प्रयागराज असं म्हणतात. प्रयागराज असं म्हणतात. या प्रयागराजाच्या ठिकाणी हे सूत पुराण सांगण्याकरिता, आता कुंभमेळा आहे बघा 2025 मध्ये प्रयागराजाला, दरवर्षी माघ महिन्यामध्ये इथे अनेक संत येऊन बसतात आणि उत्तम प्रकारे संतांचा समागम घडतो. यायचं, कथा ऐकायचं, कथा वाचायची, लोकांना कथा सांगायची. म्हणून या ठिकाणी ह्या 3 नद्यांचं पाणी आहे, गंगा, यमुना आणि सरस्वती. सरस्वती ही गुप्त आहे प्रयागराजामध्ये. आणि त्या ठिकाणी या ऋषीमुनींनी पुढाकार घेऊन शिवपुराणाचं प्रवचनाचं आयोजन केलं. सूत म्हणाले, ऋषी हो, तुम्ही जगकल्याणाकरता हे पुराण या प्रयागराजाच्या ठिकाणी लावलं, हे फार चांगलं केलं. कारण काय, तर प्रयागराजाला लोकांची गर्दी होते आणि लोकांना हे कळालं पाहिजे. भागवताची महती, आपल्या शिवपुराणाची महती लोकांना कळाली पाहिजे. सूत सांगता, सज्जन हो, शिवपुराण श्रवण करणे हा एकमेव उपाय आहे कलीमध्ये पाप नाशक करण्याकरता. पापाचा नाश होण्याकरता शिवपुराण ऐकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण सगळ्या 4 वेद आहे आपल्याकडे, 4ही वेदाचं सार शिवपुराणामध्ये सांगितलं आहे. जसं माऊलीने आपल्या हरिपाठात सांगितलं बा, चौवेदी जाणं षटशास्त्री कारण, हटराई पुराणे हरिसी गाती. काय सांगितलंय की सगळे पुराण हरीचं गुणान वर्णन करतात. बस 4ही वेदामध्ये देवाचं वर्णन केलेलं आहे. म्हणून हे शिवपुराण सर्व पापनाशक आहे, परमार्थाचं साधन आहे, म्हणजे ईश्वराकडे जाण्याचं साधन आहे. हे विप्रांनो, धर्म अर्थ काम मोक्ष, ज्याला प्रगती करायची आहे धर्मानं वागण्याची. आता दान आणि धर्म याच्यात फरक असतो. आपण काय करतो, दान धर्माचा घोटाळा करतो. बहिणीला, आता मी आमच्या ताईला सांगितलं,
की म्हटलं तुझ्या घरी पाय धुवून घेता येणार नाही आम्हाला. बहिणीच्या घरी आपले पाय नाही धुवायचे. बहिणीचे पाय, बहिणीच्या मुलांचे, भाच्यांचे पाय, जिजाजीचे पाय आपल्याला धुवावं लागतात. आपण बहिणीच्या घरी पाय धुवून नाही घेत. म्हटलं गेटवर धुतले तेवढे पुरे झाले, आता घरात नाही. तर हा धर्म झाला. बहिणीला पातळ देणं दान नाही आहे, धर्म आहे. शेजाऱ्याला पाणी देणं धर्म आहे. म्हाताऱ्याला हात धरणं धर्म आहे. दान कोणाला देतात हे कान सोडून ऐकून घ्या. पहिली दानाची अधिकारी आई आहे, दुसरं वडील आहे, तिसरं आपला मोठा भाऊ आहे. काही लोकांना वडील गेलेले असतात, मोठा भाऊ सांभाळतो, म्हणून तो सांभाळतो दानाचा अधिकारी. नंतर आपल्या घरी जो ब्राह्मण येतो तो, संत आणि गाय हे दानाचे अधिकारी. यांना दान देता येतं. आता 2 साजूक आहे दानात. जावायला दान द्यावं लागतं, मुलगी बी द्यावी लागते, आणि दरवर्षीच काही काही दान द्यावं लागतं. ते साजूक आहे, दिलं तरी पोट भरत नाही. आणि दुसरे भाचे, भगवान सुद्धा मामाच्या घरी गेले तर कपडे घेऊन गेले नव्हते. गोपालकृष्ण बलराम दादाने विचारलं, का रे म्हणे कपडे? अरे मामाच्या घरी आपल्या नानाचीच प्रॉपर्टी आहे, तिथून घेऊ म्हणे कपडे. तर त्यांचा हक्क असतो भाच्यांचा, कारण आईच्या वडिलांच्या संपत्तीमध्ये आता कायद्याने अधिकार आहे, म्हणून हे दानाचे अधिकारी. याच लोकांना देवाला सुद्धा दान नाही देत आहेत. तुम्ही दानपेटी लिहून ठेवता त्या विचार कायद्यात. गुरुजी म्हणतो खोबरा वाटी समर्पयामी, दक्षिणान समर्पयामी, अक्षदान समर्पयामी, फुल. देवाला समर्पण करावं लागतं. तुम्ही भिकारी, आंधळा, लुळा, पांगडा यांना देता तो धर्म आहे. समाजाला देणं धर्म आहे. आता समाजाला दिल्यानं तुम्हाला कीर्ती मिळते, आईला दिल्यानं तुम्हाला पुण्य मिळतं. आणि पुण्य केव्हा उपयोगी येतं माहिती आहे? जेव्हा तुमचा घातपात होतो एखाद्या वेळा, त्यावेळेला तुम्ही त्याच्यातून बचावतात, तर त्यावेळेला आईचं पुण्य उपयोगाला आहे. वडिलांचं धन केव्हा उपयोगाला? तर आपत्कालामध्ये, नातवांच्या शिक्षणाला. आजोबा काय करतो? नातवांच्या नावावर ठेवून जातो, कारण ते आपत्कालात उपयोगाला यावं म्हणून वडिलांचं धन आपत्कालात उपयोगाला. आणि मोठ्या भावाचं आशीर्वादाला उपयोगाला येतं. ब्राह्मण इहलोक आणि परलोक, आणि संत तुम्हाला सत्संग देतात. म्हणून या 6 लोकांना, 5 लोकांना, आणि 6वी म्हणजे गोमाता, की जिला दिल्याने आपल्याला भरपूर मिळतं, असे 6 लोक दानाचे अधिकारी आहे. बाकीचे सगळे धर्माचे आहे. पण आपण काय करतो? धर्म आणि दान याचा घोटाळा करून टाकतो. आज म्हणजे बाबाचं श्राद्ध होतं, मी त्या रिमांडमध्ये जाऊन आलो, पोरांना जेव्हा बापला गुन्हेगार होते आपले, काय येडे झाले. आपल्या जातीचा सज्जन मनुष्य तुमच्या घरी जेवला पाहिजे, कारण पवित्र आहे आपले पिता. उठलं सुट कोणाला सांग, कारण धर्म कळत नाही ना. बरं, हे कथा करणारे सुद्धा तुम्हाला नुसतं ढोलके वाजवलं, नाचवले की तुम्हाला सोडून देतात. तुम्हाला समजवलं पाहिजे की तुम्ही करता काय, चुकतं काय, हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला. ज्याप्रमाणे माणसाला जीवनामध्ये सुनेच्या हातचं जेवण जास्ती आवडतं, बाई म्हणजे आता सुमती सून आली जेवण पोटभर, त्याप्रमाणे सुनेनं स्वयंपाक केला पाहिजे श्राद्धाचा, असं आहे. तर सगळे अंग काढतात, कारण ते कोणत्याही सासऱ्याला सुनेचं कौतुकच असतं. म्हणून आवडीने श्राद्धाचा स्वयंपाक करा. एकच माणूस जेव घाला, जास्ती नका घालू, पण प्रेमानं, आवडीने आणि श्रद्धेनं. ज्या वेळेला आपण श्राद्ध श्रद्धेने करतो त्यावेळेला फळ मिळेल. आणि जेव्हा तुम्ही काही करत नाही, मग उठले सुटले त्र्यंबकेश्वर, नारायण, नागबळी, त्रिपिंडी, नवचंडी, बस याच्याशिवाय दुसरं काय सापडतं मग. तर जे श्राद्ध कर्म आहे ते श्रद्धेनं केलंच पाहिजे. वर्षातले त्यांचे दिवस ठेवायचे. आता हे बघा तुम्ही, पेपरामध्ये येतं बा भाद्रपद महिन्यात पित्तरपाठात की हे श्राद्ध कावळे, आपले बाप का कावळे होते अमुक. आता यार, संविधानमध्ये श्राद्ध लिहून ठेवलं हे तुम्हाला माहिती आहे का नाही? जो पंतप्रधान जातो त्याच्या दिवशी राष्ट्रपतीनं तिथे जायचं, पुष्पचक्र व्हायचं, रघुपती राघव भजन करायचं आणि चहा बिस्किट खायचे. काय झालं?
मग त्यांचं श्राद्ध चालू आहे, ज्यांनी निधर्मी राज्य केलं त्यांचं श्राद्ध चालू आहे आणि तुम्ही तुमचं बंद करून राहिले. जरा शुद्धीवर तर या. सैन्य मरतं त्याचं श्राद्ध गोळीने उडवलं जातं, गोळी सलामी दिली जाते. हा काय झालं? श्राद्ध झालं. आणि मग घरातलं श्राद्ध काय बंद करताय तुम्ही? हे सांगा तुमच्या मुला मुलींना. बरं तुम्हाला तर असे महाराज भेटता, आईचा बाबाचा फोटो पालथा मारून दे म्हणे, कारण बददुवा देता. जिवंतपणे ऐकलं नाही आणि आता फोटो बददुवा देत आहे का? असे तर महाराज भेटताय तुम्हाला गल्लोगल्ली. काय झालं ते आई वडिलांच्या फोटोला? त्यांचं धन चालतं, त्यांचं घर चालतं आणि त्यांच्या फोटोला काय झालं? कोण सांगेल तुम्हाला? कोणाच्याही नादी लागता तुम्ही. सनातन धर्म बदलवून राहिले, बुडवून राहिले. तुमचे फोटो मग जिवंतपणे टाकून या ना तलावामध्ये, तुमचे पोरं ठेवणार नाही तुमचे. तर आपल्याकडे आदर्श आहे तो की हे तुझे आजोबा आहे, हे तुझी आजी आहे, हे तुझी आत्या आहे, आपण दाखवतो. मग हे पुतळे गावामध्ये बददुवानी देणार का सगळ्या गावाला? एवढे पुतळे बांधून राहिले तर तुम्ही कोण समजत तुम्हाला अज्ञान? तर श्रद्धेनं चित्र तयार होतं, श्रद्धेनं सगळं तयार होतं. आणि ज्या घरात श्रद्धा आहे त्या घरात कोप येत नाही. जिथे अश्रद्धा आहे तिथे कोप येतो. सूत सांगता शिष्य हो, अशा प्रकारे वेदतुल्य प्रामाणिक उत्तम गती देणार श्रद्धायुक्त अंतःकरणानं तीळमात्र शंका न ठेवताना शिवपुराण ऐकावं. सुतांचं कथन ऐकल्यानंतर सगळ्या मुनींनी प्रश्न केला, महाराज आम्ही तुम्हाला विनंती करतो की गुरुचरणाचं स्मरण करून तुम्ही आम्हाला या शिवपुराणातलं तत्व सांगा. म्हणाले शिवपद हे साध्य आहे. शंकराची पूजा कोणालाही साध्य होते. शंकराच्या मंदिरात जास्त पसारा नसतो. भस्म, पाणी, डमरू आणि घंटा या 4च गोष्टी असतात. कोणी केव्हाही जाऊन पूजा करू शकतं, पण त्यात पावित्रता ठेवली पाहिजे. आता काही लोक म्हणतात घरून मंदिरातलं पाणी वापरायचं नाही, घरून पाणी न्यायचं आणि जाताना जोडा घालून घेऊन जायचं. कसं काय चालेल? ते काय घेऊन जात आहे लोक? पायात जोडा घालून पाणी नेत आहे घरून. म्हणजे ते पाणी पवित्र झालं का अपवित्र हे नाही समजत. पाण्याला काय दोष लागला तर 5 रुपये टाकून देत त्या पेटीत. पण चांगलं पाणी देवाच्या डोक्यावर घाला ना. चपला घालून काय घालता? कोणी सांगत नाही तुम्हाला. आतापर्यंत हे प्लॅस्टिकचं पाणी पिया सांगत होते, आता नवीन आलं की हे पिऊ नका, याच्याने त्रास होतो. म्हणजे हे विज्ञान तर असं आहे. किती वर्ष झाले चालले. मनमोहन सिंग जोळी बाटली होती, पटेवाला जोळी बाटली होती आतापर्यंत. आता म्हणता प्लॅस्टिकचं पाणी प्यायचं नाही. आली पंचायत. पूर्वी दुधाच्या बाटल्या काचीच्या होत्या, सरबताच्या बाटल्या काचीच्या होत्या. सगळे काच गेले, प्लॅस्टिक आलं. आता परत त्याच्यावर अरिष्ट आलं. कारण जसं संशोधन होतं तसं तसं लागतं ते. म्हणून परमार्थ आहे. परमार्थ जो आहे तो आहे की ज्याच्यामध्ये परमार्थ भरलेला आहे. हल्ली परमार्थ म्हणजे कसं? सोंग झालंय नुसतं. कारण सोंगाने काही उपयोग नाही होत. सोंग फक्त रथाच्या दुसऱ्या दिवशीच घ्यावे लागतं. डोंगर सुद्धा तसेच आहे. सत्यता ठेवा, सरलता ठेवा, सभ्यता ठेवा आणि जगात प्रेम वाढावा. आज समाजात काय झालंय? प्रेम कमी झालंय. तात्पुरते लोक एकत्र येतात, टिंगल टांगल करतात, निघून जातात. नमस्कार करायची कोणाला इच्छा राहिली नाही. लहान लहान मुलं मोठ्या माणसाला म्हणतात थँक्यू. लहान मुलांनी असं म्हणायचं नाही, आशीर्वाद द्यायचा मोठ्यांनी त्यांना. कारण आपण काय करतो? आपली संस्कृती जी आहे पुण्यवान ती सोडतोय आणि परकीय जी निषिद्ध संस्कृती आहे ती स्वीकारतोय. त्यामुळे आपले गोलमेल होते. हे खरं का ते खरं, का ते खरं का ते खरं. म्हणून त्यावेळेस वेदाचं सारभूत असं पुराण तुम्हाला सांगतो. मुखानं नामसंकीर्तन करणं आणि कानानं शिवपुराण ऐकणं याच्यानं माणसाच्या बुद्धीमध्ये ध्येय तयार होतं.
म्हणजे शिवपुराण ऐकायचं आणि मुखाने नामस्मरण करायचं. जसं जसं नामस्मरण करू आपण, शंकराचं म्हणा, कृष्णाचं म्हणा, राम, तुम्हाला जी देवता आवडत असेल असं जेवढं नामस्मरण होईल, नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस्तम तन्नमामि हरिम परम. नाम संकीर्तन अनुपाम, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जडतील पापे जन्मांतरेची. कलियुगामध्ये सोपं साधन आहे नाम संकीर्तन. जन्मांतराची पाप जळून जाण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे. आणि नाम घेण्याचा चहूवर्णांना अधिकार आहे, असं काही कोणी घेऊ नये असं काही लिहिलेलं नाही कुठे. स्त्रिया बालकांनी त्यावेळा सूत म्हणाले, तुम्ही जे मला प्रश्न विचारला की कानाने श्रवण, मनाने नामस्मरण आणि डोळ्याने भगवान शंकराचं रूप पाहावं, याचा संवाद सनक सनानंद आणि व्यास यांच्यामध्ये झालेला आहे. तो मी तुम्हाला सांगतो. म्हणे व्यास कोण? तर व्यास म्हणजे पाराशर ऋषीचे पुत्र. आणि सनक सनानंद कोण? तर सनक, सनानंद, सनातन आणि सनक हे 4 देवाचे अवतार आहे. एकूण देवाचे अवतार 24, त्यातला हा पहिला अवतार आहे ऋषितुल्य. या अवतारामध्ये भगवंतानी ब्रह्मचार्य पाळलं. मग दुसरा अवतार पृथ्वीच्या उद्धाराकरता वरा अवतार धारण केला. वरा अवतारामध्ये हिरण्याक्षाला मारलं. नारसिंह अवतार धारण केला, त्यात हिरण्यकश्यपूला मारलं आणि पृथ्वीवर काश्यपापासून प्रजा वाढवली. ब्रह्मदेवाच्या शरीरातून 10 ऋषी निर्माण केले. दक्ष राजा अंगठ्यातून निर्माण झाला. देवऋषी नारद ब्रह्मदेवाच्या मांडीतून निर्माण झाले. आत्री ऋषी हे डोळ्यातून निर्माण झाले. वशिष्ठ प्राणातून निर्माण झाले. आणि रावणाचे आई वडील छायेतून निर्माण झाले. असे हे 10 ऋषी. मग 10 ऋषीचं लग्न करायचं होतं, तर भगवंतानी दत्तात्रय अवतार घडवायचं ठरवलं. आणि दत्तात्रय अवतारामुळे आत्री ऋषीला अनुसया नावाची स्त्री दिली. अनुसया आणि दत्तात्रय यांचा अवतार झाला. आणि मग भगवंतानी कपिल नारायणाचा अवतार धारण केला. आणि कपिल नारायणाच्या घरी मनू राजाची मुलगी जी देवहूती ही कर्दम ऋषीला दिली. आणि कर्दम ऋषीला 9 कन्या झाल्या. आणि कपिल भगवान जन्माला आले, त्या 9तली स्त्रिया या 10 ऋषींना दिल्या. आणि या 10 ऋषीपासून जग हे वाढत गेलं. म्हणून आपल्याला गोत्र सांगावं लागतं. गोत्र म्हणजे आपण या 10 ऋषीपैकी कोणत्या ऋषीच्या कुळात जन्म घेतलाय याच्याकरता त्याचं नाव आहे गोत्र. ते हे पूर्वी त्र्यंबकेश्वर, काशी या ठिकाणी प्रत्येक ब्राह्मणाच्या जवळ लिहिलेले होते. मग कालांतराने काय झालं की हे ज्ञान आपल्या जोशी लोकांकडे गेले, वासुदेव जोशी लोकांकडे. आणि त्या काळामध्ये ते मोडीत लिहिलं गेलं. मोडी बंद झाली. स्वातंत्र्यानंतर आपली भाषा आली. त्या मुलांना ते मोडी न कळत असल्यामुळे या 10 ऋषींचे नावं चुकीचे समजतात आहे. असे काही गोत्र सांगतात आहे की ते बरोबर नाही बसत. आरशेषण नावाचा ऋषी होता. आरसा गोत्र आहे म्हणे तुमचं. आरसा म्हणजे काय? तर त्यामुळे घोटा होतो. त्याचं नाव आरशेषण आहे त्या ऋषीचं नाव. वाशिष्ठचं वाखल्य सांगतात. तो वशिष्ठ आहे. हे शब्द भेद होऊन जातात काही दिवसांना. आणि त्यामुळे लोकांना कळतं या ज्या ऋषीमध्ये तुम्ही उत्पन्न झालेले आहे त्याच ऋषीचं नाव तुमच्या गोत्राला. कुळ हे संबंधानं लागतं. आपण जे काय करत होतो काम त्याच्याने कुळ लागून जातं. पण गोत्र म्हणून प्रत्येक ठिकाणी गोत्राचा उच्चार करावा लागतो. सूत म्हणतात व्यास आणि सनत कुमार हे एका ठिकाणी आहेत. व्यास हे जगाचे ज्ञानी आहे. पण एकदा त्यांना सनक सनानंद भेटले.
व्यासांनी त्यांना नमस्कार केला आणि विचारलं, महाराज मला तुमच्याकडून काहीतरी ऐकायचं आहे. म्हणाले, काय ऐकायचं? म्हणे शिवपुराण. व्यासांनी लिहिलंय पण सनक सनानंदाकडून ऐकायचंय. व्यासांनी भागवत लिहिलंय पण शुकदेवाकडून ऐकायचंय. कारण लिहिणं सोपं आहे, सांगणं मोठं कठीण आहे. सांगणाऱ्याला अनेक ग्रंथांचा अभ्यास असला म्हणजे बरोबर सांगता येतं. आणि अनेक ग्रंथाचा अभ्यास जर नसेल तर तो मनुष्य गोष्टीसारखं वाचून सांगून सांगतो. आपल्या स्वरूपाच्या अनुभवाचा सिद्धांत समजून सांगितला पाहिजे. म्हणून प्रभूच्या लीलेचं वर्णन नामजप कानाने ऐकलं याला श्रवण असं म्हणतात. श्रवणाच्या द्वारानं आमच्या मनात ते सारखं घोळतं. मनन केलं की मग लक्षपूर्वक गोष्ट आपल्या लक्षात राहते. त्यावेळेस सनत कुमारांना व्यासांनी विचारल्यानंतर व्यास म्हणतात, मुक्तीसाठी तुम्ही आपलं मन प्रसन्न ठेवा. ज्याला मुक्ती पाहिजे असेल त्यांनी आपलं मन प्रसन्न करा. मन करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न. मन बंधन मोक्षाचे लक्ष्य. आपलं मन जे आहे ते, आता हा माईक मी धरला, आता याला जर सोडायचं असेल तर मी आज माझ्या मनानं हात सोडला तर सुटेल. तसं आपलं मन काय करतं, स्नेहामुळे अटकतं. हा स्नेह काय करतो, आपल्याला धरून ठेवतो. म्हणून कोणावरच स्नेह करायचं नाही, सगळ्यांचं करायचं पण आपलं मन कोणाला द्यायचं नाही. सगळं द्यायचं, द्रव्य द्यायचं, कपडा लत्ता द्यायचा, पण आपलं मन नाही द्यायचं. कारण मन हे जेवढं स्नेह करेल तेवढं ते अटकून जातं. मनामुळे मनुष्य बंधनात पडतो. आपण म्हणतो ना, माझ्या मनातून तो उतरून गेला. मनातून उतरून गेला म्हणजे काय, तर तुमचा नका झाला. तसं जगात मनात कोणालाच न्यायचं नाही. मग हे मनात न्यायचं नाही तर मन कसं ठेवलं पाहिजे, तर मना सज्जना भक्तिपंथेसी जावे. ह्या मनाला भक्तिपंथाला न्या. भक्तिपंथाशिवाय मन शांत राहत नाही. म्हणून मना सज्जना भक्तिपंथेसी जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. काय करायचंय म्हणा, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे. जगात निंद्य गोष्टी ज्या आहे त्या सोडून दे आणि जनी वंचते करावे. जगामध्ये ज्या गोष्टी मान्य आहे ना त्या गोष्टी करायच्या. पहा तुम्ही, दोन लोक असं कुठून दुसरीकडे गप्पा मारायला गेले की लोक म्हणतात झालं आपलं तर काही बोलत नाही काही. मग जास्ती लोक बसले असल्यावर तिथे दोन लोकांनी कोपऱ्यात बोलू नये, लांब चाललं जाऊन मग बोला. कारण जगात ज्या गोष्टी संशय निर्माण करतात त्या गोष्टी करायच्या नाही. घरामध्ये सुद्धा उदाहरण सांगतो तुम्हाला. आता तुम्ही आजोबा लोक लबाड कसे बोलतात त्याचं एक उदाहरण सांगतो. आपल्या मुलगी आली घरी तर तिला सुनेच्या समोर आणि मुलाच्या समोर काही देत नाही. तुम्ही स्टेशनवर जाता आणि ते मोदीची लाल नोट 2000ची ते देऊन देतात स्टेशनवर मुलीला. आणि तो नातूबा तो घरी आला म्हणतो, आई बाबा आजोबानं ते मोदीची नोट दिली त्याला. आता घरी द्यायला काय झालं, तुम्ही बी असे लबाड्या ना कपट करता ना. सून नाही म्हण का, तिचं काय म्हणण्याची ताकद आहे, पैसे तुमचे तिच्या हातात द्यायचं, दे तुझ्या नंड्याला. पण आपण स्टेशनवर देतो. मग घरात भानगड होते, म्हाताराला देऊन नको आंब्याचा रस. का कपट करता तुम्ही? मुलगी तुमची, सून तुमची, मुलगा तुमचा, असं करता का? काय कारण आहे? तर तुम्ही अंतर पाडतात. अंतर पाडू नका. सोन्याच्या हातून द्या, जेवण दे तुझ्या नंदाला. कधी नाही म्हणणार आहे का फाडून घेईन आणि खिचट ठेवून घेईन. आपण कपट करतो. हे म्हातारी बी काही कमी नाही. ज्येष्ठ नागरिक म्हणतात त्यांना. पण तुम्ही छल कपट पेरता. त्या नातूने ते पाहिलं, आईबापांना सांगितलं आणि त्या दिवसापासून घड बिघडलं.
कोणी करणी केली, कोणी कान भरले, काही नाही. तुम्हीच केलंय, तुम्हीच भोगा आता. करू नका. आपले मुलं आहे, आपली सून आहे, आपले नातू आहे, आपली मुलगी आहे, असं वागा. मंदिरात घेऊन जायचं, मुलीला काही शिकवायचं, मुलीने काही शिकवायचं बाबाला. बाबा तुम्ही असं काय वागता, सगळं तिच्या हातात देऊन टाकलं. आणि तिची त्याची सून आहे ना, देऊ द्या ना, राहू द्या ना, काय होतं. मन संपादन करा, मनामध्ये किलबिश ठेवू. माझ्याकडे एक सद्ग्रस्त होते, त्यांची सून काय करायची, ज्या बाईला नेहमी माहेर आवडतं ना, तिच्या घरीच गोंधळच असतो. तुम्हाला थोडंसं वाईट वाटू द्या. तर तो म्हातारा एकटा होता. विचारत पण दादा काय करावं, आमच्या सुनी सारखी माहेरी जाते. म्हटलं बा एक सोपी गोष्ट आहे. ती जायला लागली ना तर असं बोलत, बहीण इकडे येतं, तू चालली जाते, माझे हाल होताना जेवायचे, एवढंच बोलत जा म्हटलं तुम्ही. ती गेल्यावर तिसऱ्याच दिवशी आली परत. आलं म्हणे, खरं बेटे आली म्हणे, बाबा तुम्ही किती गोड बोलले त्या दिवशी, माझे हाल होतं, माझ्याकडून काही रावलं नाही. आले मग तिच्या सासऱ्याला म्हणलं, असं बोलतो का तू, तिथे काय ठेवली आहे, कशाला राहते, असं असं जर बोललं तर कशाला त्या पोरीचं मन लागेल. तुम्ही गोड बोला. ही आपण काय करतो, आपणच असं बोलतो आणि त्यामुळे मन खराब करता तुम्ही. मन करा रे प्रसन्न. जेव्हा तुमचं मन चांगलं ऐकेल, नामस्मरण करेल, तेव्हा तुम्ही दुसऱ्याचं मन दुखवणार नाही. आपल्या नशिबाने जे पुत्र सुना नातू प्राप्त झाले त्याच्यात आनंद ठेवला पाहिजे. 3 गोष्टीत समाधान मानायचं आहे. आपल्याला असलेला मान आणि संपत्ती, आपल्याला असलेली पत्नी आणि आपल्याला असलेली संतती, याच्यावर जर तुम्ही समाधान मानलं ना, तेव्हा तुम्हाला काही दुःख नाही. पाहणं त्यांना कशी मिळून गेली, आपल्याला कशी मिळत नाही. ते शेगावला जाता म्हणून झालं लग्न, हा चालला शेगावला, काही होत नाही. 12 वेळा जाऊन आला पण काहीच होत नाही. अशाने काही होणार. चांगलं वागा, मन शांत ठेवा, मन प्रसन्न ठेवा. मनानं कोणालाही विष पेरू नका. विष पेरणे म्हणजे काय, दुसऱ्याची अपकीर्ती करणं म्हणजे विष आहे. आपली जीभ इतकी आपण पवित्र घासतो तिला, आणि कशाला निंदा करायची. परनिंदा, परनारी, परद्रव्य हे विष आहे. हे जेव्हा बुद्धीमध्ये बसून जाईल तेव्हा तुमचं मन शांत राहील. असं सनक सनानंद व्यासांना सांगताय. ज्यांनी पुराण लिहिलंय त्यांना सांगताय. मग त्यामुळे सनत कुमार म्हणाले, आपलं मन भ्रमात पडतं. गुरुदेव मला तुम्ही सांगा, तुम्ही ब्रह्मानंदी महात्म्य आहे आणि लिंगाचा परिचय करून द्या. सनक सनानंदांना व्यासांनी विचारलं, शंकराचं लिंग म्हणजे काय, शंकराची मूर्ती का नको, लक्षात ठेवा. पिंड का नको, किंवा पिंडीची पूजा करायची का लिंगाची. त्यावेळा हे ऋषींनो, श्रवण मनन आणि कीर्तन करण्यास जे लोक असमर्थ असतील त्यांनी शंकराच्या मूर्तीचं किंवा लिंगाची स्थापना करून पूजा केली तर चालते. पण ज्यांना शंकराची पूजा करायची आहे त्यांनी छल कपट न करता पूजा करावी. पण रावण सुद्धा शंकराची पूजा करत होता, पण तो छल कपट करत होता. शंकराने एक दिवशी त्याला असंही नाही सांगितलं की असं वागू नको, हा छल कपट करून माझी पूजा करतो, याचं फळ त्याचा नाशच आहे. संपत्ती मिळाली पण शेवटी रावणाचा काय झाला, नाश. मग तुम्ही पूजा करताना काय करायचं आहे, छल कपट करायचं नाही. शंकराची पूजा करता शंकर तुम्हाला बोलणार काहीच नाही आहे, पण संपत्ती देईल आणि त्या संपत्तीने बुद्धी बिघडून जाईल आणि शेवटी नाश होईल. आज बघा तुम्हाला जो पैसा मिळतोय ना त्याच्यापेक्षा जास्ती मिळालं की माणूस काय करतो, हाऊस आणि मौस. पूर्वी लोक म्हणतात ना आमच्या घरी कमी संपत्ती होती पण आता तर कोणीच कोणाचं ऐकत नाही. पलंगावर 3दा पडून जाता खाली रोज. म्हणजे काय झालं, काय बिघडली, बुद्धी. तर संपत्ती अशी आली पाहिजे की ज्याच्या योगानं बुद्धी बिघडायला नको. कारण लक्ष्मीचे 16 दोष आहे आणि त्याच्यातले 2, पहिला दोष म्हणजे तोंड खराब होतं माणसाचं. आपल्याला काही कमी नाही, पाहून गेल मी त्याला म्हणजे झालं त्याला.
आणि शेवटचं हे दोन दोष लक्ष्मीच्या अंगी फार माणसाचा नाश करून टाकते. म्हणून व्यास काय म्हणताय सनक सदानंदांना, महाराज हे दोष येऊ नये याकरता उपाय सांगा. तर म्हणे शिवपुराणाचं श्रवण, शिवाचं नामस्मरण आणि शिवाचं संकीर्तन करत जा. नमामि शंकर भजामि शंकर हर हर शंकर हर हर शंकर. शंकराचं भजन करा, शिवपुराणाचं श्रवण करा. श्रवणानं मन शांत होतं. आता बा तुम्ही 1 तास झाले बिलकुल तुमच्या मनात दुसरं काही नाही ना, शिवपुराण ऐकायचं आहे असं जर आपण ऐकत असलो तर आपलं मन शांत होतं. पण काही लोक काय करतात, शिव चांगला आहे आणि विष्णू वाईट आहे ह्याच भानगडी करत बसतात. हरिहरा भेद नाही. हरी शब्द आहे आणि हर शब्द आहे. हर म्हणजे शंकर आणि हरी म्हणजे विष्णू. हे एकामेकाचं रूप आहे. शिवस्य हृदयम विष्णू, विष्णुश्च हृदयम शिवा. असे भेद करतात, भानगडी करतात. म्हणून ते म्हणाले महाराज शिवाच्या मूर्तीपेक्षा लिंगाचं रूप महत्वाचं आहे. कारण लिंग निर्विकार आहे. रूप आलं की साकार आहे. मूर्ती आली की त्याला काय म्हणतो आपण साकार, आणि लिंगाला निर्विकार. काही विकारच नाही. म्हणून महादेवाच्या पिंडीवर पाणी पडलं की सगळं निघून जातं. पाणी टाका, दूध टाका, हा पूजा करून गेला की तो जातो, लगेच ते निघून जात. शंकर कोणाचं काही ठेवून घेत नाही. शंकराला प्रिय फक्त भस्म आणि रुद्राक्ष, याच्या पलीकडे काहीच आवडत नाही. याचा अर्थ ते निर्विकार आहे. स्मशानातही राहतात आणि सगळे गण कोंडे ज्यांचे भूत प्रेत पिशाच सगळे कारण सगळीकडे आहे. म्हणून ते म्हणतात ऋषींनी प्रश्न केला, महाराज सर्व देवांच्या